प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये भारतीय जनता पार्टीने सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्याचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। लोकसभा चुनाव करीब आने से राजनीतिक गलियारों में एक दूसरे पार्टी के माजी मंत्री या फिर आमदारों को अपनी पार्टी में शामिल करने की हर मुमकिन कोशिश शुरू हो चुकी है। सोलापुर में माजी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे जी ने एक कार्यक्रम में बोलते हुए कहा कि उन्हें और उनकी बेटी आमदार प्रणिती शिंदे जी को भाजपा की ओर से ऑफर मिले हैं, जबकि बीजेपी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळे ने साफ कहा है कि हमारी ओर से अब तक किसी तरह का ऑफर उन्हें नहीं दिया गया है। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाकरणार? मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्याचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहेत। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही। काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार? पण चंद्रकांत दादा असं देखील म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशील कुमार शिंदे यांचं एक घराणं आहे, तर प्रणितीताई जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे। या वाटतं ऑफरकडे आपण कसं पाहताय? जाहीर ते वाटतं त्यांना, आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे, ती इंडिपेंडेंट आहे, मी काय करू शकतो, शी इज मॅच्युअर। त्यांनी असंही म्हणाले की सुशील कुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे दोघे आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे, ते तुमचंही नाव घेतलं। स्वागत तर करणारच ना, स्वागत आल्यानंतर स्वागत केलंच पाहिजे। भाजपचे नेते आशिष देशमुख असं म्हणतात की 2 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधले त्यांचं भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। मला माहिती नाही पण कोण आहे दुसरे ते, मी तर नाही। सर, आज आपली भेट झाली चंद्रकांत दादांनी, काय निमित्त होतं या भेटीमागचं, काय सांग? नाही, त्याने आमंत्रण दिलं, आपल्या सोलापूरला नाट्य संमेलन होतं 100ावं, त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण दिलं।